नमस्कार नमस्कार. मी वय मी आपल्या सर्व आजीची डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट सलमान खानची डुप्लिकेट असते, शाहरुख खानची डुप्लिकेट असते. मग आपल्या देव माणूस मधल्या सर्व आजीची डुप्लिकेट का नाही? आपली सर्व आजी वाईस फेमस आहे, लय फेमस आहे अख्ख्या महाराष्ट्रात. आणि तिची मी डुप्लिकेट. ती कशी? आता बघा आमच्या शेजारची पारी अहो वरीच झालं तिच्या पोराच्या लग्नाला. वर्षात वरीच झालं तेव्हा सून आली. सून कसली देखणी पान नवीन लगीन झालं होतं तेव्हा महिनाभर सुनाच्या तोंडातून आवाज नाही, नुसती चुपचाप होती. आणि आता वर्षभरानं नुसती मॅडम झालीये घरावर. मॅडम हिलाच म्हणतात टिंगानी काना मागून आली आणि तिकाट झाली. होंगानी कुठली. गण्या गण्या माझा नातू. घोड मरत वजानं आणि शिंगरू मरत यरजारानं. तसं माझ्या गण्याचं झालंय. आम्ही राहतो सातारपासून 5 किलोमीटरवर. आमचं गण्या सायकल हाणून जात आणि पॅन्डल हाणत घराकडे येत. म्हणून म्हणलं अभ्यास राहिला बाजूला आणि गण्याचं जाणं येणं झालं ओलय. पाऊस पडतोय ना. काय या पावसाची गंमत सांगू तुम्हाला. माझी सून लय गाड आहे, लय चांगली आहे पोरगी. काल रातच्याला असा बदा 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 पाऊस पडत होता. म्हणली आत्याबाई मी भज करते. कर की बाया. चांगलं घाम्याल्यावर भज केलं आणि बशीत मला खायला दिलं. एक भजा खाल्ला. मला म्हणती आत्याबाई खावा की भज, आत्याबाई खावा की भज. मी आपलं गबा गबा भज खाल्लं. आणि आता झाली की पंचायत. दोन्ही डोंगरातून बिक्या बोंबालतोय. वांगाळ मिळाला. आता बिक्या बोंबालतो म्हणजे काय हे तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. बर जाती काम ऐकायची दुसऱ्या घरात काय चाललंय ती. चला.